अनेक युटर्न्स आहेत हे त्यांनी बंद करून टाकले. याला कारण त्यांनी हेच दिलं की बाबा हे सगळे टर्न ओपन झाले तर ट्रॅफिक जास्त होतो. ते कारण लहान मुलांना आम्ही लोक घेऊन जातो तेव्हा कळतच नाही ऑलमोस्ट गाड्या येतात कुठून आहे, कारण इथे मोस्टली गाड्या सगळ्या रॉंग वेने येतात या जंक्शनला. मुंबईच्या जवळचं सर्वात मोठं शहर किंवा मुंबईची वेस्ट ज्याला म्हटलं जातं त्या ठाणे शहराला सध्या एका नवीन समस्येचा सामना करावा लागतोय. ही समस्या पाण्याची आहे का, ही समस्या रस्त्यांची आहे का, तर याहीपेक्षा भयंकर समस्या सध्या ठाणेकरांना भेडसावते, ती म्हणजे वाहतूक कोंडीची. आता वाहतूक कोंडी का झाली? ठाण्यातले रस्ते छोटे आहेत का? तर तसं नाहीये. मी आता पोखरण रोड नंबर 2 ला उभा आहे. फक्त हा रस्ता जो बघितला आपण तर जवळपास 100 फुटापेक्षा जास्त हा एकटा रस्ता आहे. त्याच्या बाजूचा दुसरा रस्ता आहे. मात्र इतकं होऊनही इथे ट्रॅफिक जाम का होतंय? तर बघा, या कोपऱ्यामध्ये ट्रकची इल्लीगल पार्किंग झालेली आहे, त्याच्या बाजूला दुसऱ्या गाड्यांची पार्किंग झाले, या बाजूला ही जी रांग लागलेली आहे ही CNG ची रांग लागलेली आहे. आणि हा मागचा जो जंक्शन येतोय हा माजिवडा आणि कापूरवाडीच्या दोघांच्या मधला जंक्शन आहे. आता इथे गाड्यांची रांग किती लागली बघा. पाहायला गेलं तर अंतर आहे फक्त जास्तीत जास्त 150 ते 200 मीटर. मात्र 150 ते 200 मीटर हे अंतर पार करायला सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळेला जवळपास अर्धा तास लागतो. अर्धा तास का लागतो त्याची अनेक कारणं आहेत. या ठाणे शहरामध्ये विकासाच्या नावाखाली काही उपक्रम राबवले गेले, काही ठिकाणचे डायव्हर्जन्स होते ते बंद केले गेले, त्याच्यामुळे ट्रॅफिक वाढले का, नागरिकांना कसा मनस्ताप होतो ते आपण जाणणार आहोत. आपल्यासोबत काही इथले ठाण्यातले नागरिक आहेत ज्यांना या वाहतूक कोंडीचा सगळ्यात जास्त मनस्ताप सहन करावा लागतोय. आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा, हायवे टच घर तुम्ही घेतलं, कनेक्टिव्हिटी चांगली मिळावी, लवकर ऑफिसला पोचता यावं, मात्र एक्झॅक्टली याच्या विपरीत घडताना दिसतंय. विपरीत डेफिनेटली घडत आहे, कारण हायवे टच म्हणून हे घर घेतलं म्हणजे आशर ॲक्सेस. तसं पाहायला गेलं तर आमचं घर अगदी रस्त्याला लागून आहे, हायवे जवळ आहे, इकडे मेट्रोचा प्रोजेक्ट चालू आहे, मेट्रोला ॲक्सेस आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा प्रॉब्लेम काय होतो आहे की जी बेशिस्तपणाने जो काही कारभार इकडे चालतो आहे ट्रॅफिकचा, त्याच्यामुळे ना ट्रॅफिक पोलिसांचं लक्ष आहे ना व्यवस्थेचं लक्ष आहे. आधी जर आपण पाहिलं तर काही वर्षांपूर्वी हा जो इथून राईट टर्न आपण मारतो टुवर्ड्स ठाणे सिटीला जायला, हा ओपन होता, तो अलाउड होता. पण तो मध्यंतरी एक प्रोजेक्ट झाला, तो आय डोंट नो तो प्रोजेक्ट काय होता, म्हणजे तो आमच्यासाठी तो प्रोजेक्ट होता का पोलिसांनी केलेला पराक्रम होता मला माहीत नाही. पण त्यांनी हा जो पर्टिक्युलर जो टर्न आहे तो बंद करून टाकला. असेच अनेक युटर्न्स आहेत हे त्यांनी बंद करून टाकले. आता एवढे युटर्न्स आणि एवढे टर्न्स तुम्ही बंद केल्यानंतर याला कारण त्यांनी हेच दिलं की बाबा हे सगळे टर्न ओपन झाले तर ट्रॅफिक जास्त होतो. पण आता असं झालेलं आहे की रोगापेक्षा इलाज भयंकर झालेला आहे. म्हणजे त्यांनी हे टर्न बंद केले, पण त्याच्यानंतर त्याच्यामुळे जे काही वळायला लागतं आहे गाड्यांना, सगळ्याच्या सगळा ट्रॅफिक एकाच रूटनी जातो आहे. मग पूर्णपणे इकडे पॅक असतं. आणि या सगळ्या गडबडीमध्ये आम्हाला जो काही फेरा पडतो आहे प्रत्येक वेळेला, तो ह्यूज फेरा आहे. इथून पूर्णपणे कापूरबावडी जंक्शनपर्यंत जायला लागतं. कापूरबावडी जंक्शनपर्यंत जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं फक्त युटर्न मारायला जातात आणि तिथून मग पुन्हा पुढे जायला दुसरी ट्रॅफिक आहे. तुम्ही मला सांगा की इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी एक डिसिजन घेतला, त्या डिसिजनचा कसा फटका तुम्हाला सहन करावा लागतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालेलं आहे, हे इकडे तर आता जीवावरती बेतलेलं आहे. बऱ्याच वेळेस होतं काय की जे उलट्या दिशेने येणारे जे आहेत ना ते कसेही येतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मागच्या वेळेस पण इकडे कॅमेरा लावला होता जंक्शनमध्ये की त्याच्यावरती आळा घालण्यासाठी, पण त्याचाही काही फायदा झाला नाही. ठराविक वेळानंतर बघितलं तर तो कॅमेरा पण आता गायब झालेला आहे. ह्याच्यामुळे होतं आहे काय, जेव्हा आम्ही येतो आधीच ह्या CNGच्या लाईन लागलेल्या असतात आणि आम्हाला जे रॉंग साईडने एंट्री होते ना ती दिसतच नाही. बऱ्याच वेळेस आमचे 2-3 जणांचे जे घरातले मुलांना सोडून शाळेमध्ये जे सोडायला जात होते ना त्यांनाही इथे डॅश केलेलं आहे. सो ह्या पद्धतीने म्हणजे बोलतो ना की डायरेक्टली जीवावरती बेतलं जातं आहे. जर का ह्यांनी ट्रॅफिक पोलिसांनी व्यवस्थितपणे इथे सुधारणा जी करायला पाहिजे होती, आम्हीही त्यांच्याकडे जाऊन आलो होतो आधी, आम्हीही सांगितलं आहे, बऱ्याच जणांनी सांगितलं आहे, पण तरीही त्याचा काही फायदा होताना इथे दिसत नाही आहे. फायदा होताना दिसत नाही आहे. सर तुम्ही मला सांगा की इथे ज्या पद्धतीने ट्रॅफिक जाम होतोय, रस्ते तर दिसायला मोठे दिसत आहेत, मात्र 1, 2, 3, 4 आणि 5 लेन, या फक्त 5 लेन अशा जर वेस्ट होणार असतील तर रस्ता मोठा करून नेमका फायदा काय झाला? काय फायदा नाही झाला आहे. इकडे नेहमीचं आहे, हे ट्रक्स इथेच असतात, ते मूव पण नाही होतात, त्यांची लॉबी आहे. मग हे इकडे सेकंड आणि थर्ड पार्किंग सेपरेट असते. तर हे CNGची गाडीची लाईन आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सोसायटीमध्ये आतमध्ये यायचं आणि जायला जागा पण नाही आहे. आणि त्याच्या बाजूला अजून एक रिक्षाची लाईन येते
आणि त्यांच्यामुळे किती वेळा ॲक्सिडेंट होते, कारण आम्ही जेव्हा येतोय सोसायटीमधून तेव्हा आम्हाला दिसतच नाही की आम्हाला कुठे जायचं आहे, आणि रॉंग वेमधून स्कूटर, रिक्षा आणि बाईक्स येत आहेत, त्यांच्याशी ॲक्सिडेंट पण झाला आहे आमच्या सोसायटीच्या लोकांचे, आणि त्यांना नुकसान पण झालं आहे. सगळं ठीक आहे, मला तुम्ही सांगा की जेव्हा सकाळी तुम्ही शाळेत मुलांना सोडायला जाता तेव्हा किती भीती वाटते? शाळेत जाताना तर भरपूर भीती वाटते, कारण लहान मुलांना आम्ही लोक घेऊन जातो तेव्हा कळतच नाही ऑलमोस्ट गाड्या येतात कुठून आहे. कारण इथे मोस्टली गाड्या सगळ्या रॉंग वेने येतात या जंक्शनला. इथे जर तुम्ही बघायला गेलं तर हे बघा ऑलमोस्ट समोरच बघा कसा रॉंग वेने चाललेला आहे. इथे झेप्टो आणि ब्लिंकिट वगैरेंचं सगळ्यांचा वेअरहाऊस असल्यामुळे इथे सगळ्या गाड्या रॉंग वेने जातात. ऑलमोस्ट बघा तुम्ही 5 लेनचा रोड आहे, पण ऑलमोस्ट हाफ ऑफ द रोड तुम्ही पूर्ण गाड्यांनीच ब्लॉक केलेला आहे. इथे ट्रॅफिकमुळे क्रॉस करायला अडचण होतेच, पण ह्या गाड्यांमुळे भरपूर इथे गर्दी असते. म्हणजे समजा आपल्याला जायचं असेल तर ते तिथे उभं राहणारे लोक सरकत पण नाही. त्यांच्या मगरुरीचा त्रास होतो. मगरुरी असं करत नाहीत, पण आपणही घाईत असतो ना त्यावेळेस. आता मी तुम्हाला ट्रॅफिक जंक्शन पुन्हा एकदा दाखवतोय. मी आता एक्झॅक्टली जो उभा आहे तो माजिवडा आणि कापूरवावडीच्या मध्ये उभा आहे. या बाजूनी जर म्हणायचं झालं तर डावीकडनं येणारा रस्ता जो आहे तो कापूरवावडी जंक्शनवरनं येतो, म्हणजे जो घोडबंदर रोड भिवंडी यांच्याकडनं येतो, आणि त्यानंतर तो मुंबईकडे किंवा ठाण्याकडे येणारा रस्ता असतो. इथून जो सरळ रस्ता जातोय तो रस्ता बंद आहे, त्यामुळे इथून जाणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा वळसा घोलून जावं लागतं. त्यामुळे ठाणे शहर पोलिसांनी जे डायव्हर्शन्स बंद केलेले आहेत ते डायव्हर्शन बंद करून त्यांना नेमकं काय मिळालेलं आहे या प्रश्नाचं उत्तर अद्यापही ठाणेकरांना मिळत नाहीये. मुळातच एखादा प्रोजेक्ट केला जातो, राबवला जातो, तेव्हा तो कशासाठी राबवला जातो त्याचं कारण असं असतं की या नवीन प्रोजेक्टमुळे कोणाला तरी दिलासा मिळू शकतो. मात्र झालंय असं की ठाण्यातल्या एका कथित बाबांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे इथल्या प्रशासनाला हे डायव्हर्शन्स बंद करावे लागल्याचा आरोप नागरिक करताना दिसत आहेत, आणि त्यामुळे त्यांचा मनस्ताप आणखीन वाढलेला आहे. गेले जवळपास 1 ते 1.5 वर्ष हा उपक्रम राबवला गेलेला आहे. असं नाहीये की वाहतूक पोलिसांना याकडे काही लक्षच द्यायचं नाहीये. वाहतूक पोलिसांची मानसिकता सुद्धा आपण समजू शकतो. अनेक जण नो एंट्रीतनं येतात. माझ्या मागे येणाऱ्या त्या गाड्या सुद्धा तुम्ही बघितल्या असतील. रस्ता मोठा झालाय, मात्र तिथे रस्ता मोठा होऊनही त्याचा फायदा होताना दिसत नाहीये. एखाद्या जंक्शनवरती आपण उभे राहतो, ट्रॅफिक जाम लागतं, किती वेळ जातो आपल्याला? जास्तीत जास्त 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं. पण विचार करा, तुम्ही जर 20 मिनटं ट्रॅफिक जामला कंटाळत असाल तर तुम्ही तिथून पासआउट झाल्यानंतर त्या जंक्शनवरती सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जे ट्रॅफिक कॉन्स्टेबल, ट्रॅफिक वॉर्डन उभे असतात त्यांना किती मनस्ताप होत असेल. मग जर हा मनस्ताप तुम्हाला होतोय तर मग जे डायव्हर्शन बंद केलेले आहेत ते जर ओपन केले गेले तर तुमचाही त्रास कमी होणार आहे. त्यामुळे सिविक मिररच्या माध्यमातून आम्ही आता ठाण्यातल्या प्रशासनाला हेच प्रश्न उपस्थित करतोय, बंद केलेले डायव्हर्शन सुरू करणार का, जेणेकरून ठाण्यातल्या रस्त्यांना मोकळा श्वास नक्कीच घेता येऊ शकेल. कॅमेरा पर्सन अनिल सोबत तुषार शेटे, सिविक मिरर, ठाणे.